गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं। तर सरकारच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे अशी बातमी मलाही मिळालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती मी मागितलेली, परंतु एकंदरीत ही सगळी व्यवस्था इतकी बिघडली। हे सरकार जे आहे ना, हे फक्त रोड आणि ब्रिज कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यातले 40% कमिशन खाते। ते शिक्षणावर खर्च करत नाही, आरोग्यावर खर्च करत नाही। आज महाराष्ट्रामध्ये फक्त 22% टीचर्स हे TET क्वालिफाईड आहेत। मी मुख्यमंत्री असताना मी 2011 साली TET परीक्षा सक्ती केली होती की क्वालिफिकेशन टीचर्सचं पाहिजे, आपल्या मुलांना चांगल्या शिक्षकांनी शिक्षण दिलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षानंतर फक्त 22% लोक TET क्वालिफाईड आहेत। सरकारचं शिक्षणाकडे लक्ष नाही, आरोग्याकडे लक्ष नाही, स्किल डेव्हलपकडे पक्ष नाही। लाडकी बहिणीचे पैसे देऊन तुम्ही निवडणुका जिंकताय आणि त्यामुळे अशा गडचिरोलीच्या घटना तुम्ही जे सांगितले मला माहिती नाही त्याची, अशा घटना घडणार।